गल्ली बोळात फिरतायत, कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत. मला वाटतं येत्या 1-2 दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो असतील. घेतात अशी माझी माहिती आहे. असतील. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. मराठी माणसाला हे तुम्ही किती गांभीर्याने घेता? हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे. अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही. पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का, हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना, त्यांना काय दाखवायचं ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिम सुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं, करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेले नाहीये. तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाही गुजराती मराठी? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. होय. महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं. आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते. दिवे लावा, दिवे विजवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, उठा बशा काढा. त्यांनी काही कोरोना जात नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे कोरोना नाही गेला. तर महाराष्ट्राच्या जनतेने मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे जे मी सांगत गेलो ते ते ऐकत गेले आणि त्याच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. आणि या पलीकडे जाऊन सांगतो की गुजरातबद्दल काय माझ्या मनात आकस नाहीये. गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे जे इथे राहत आहेत. उलट 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलेलं. मोदी कुठे होते? उद्धवजी 3 टप्पे पार होत आहेत, 4था टप्प्याकडे आपण जातो. त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी